सो लेट स्टार्ट. ऐकून घे रे बा. विषय काय आहे, काल ऑप्शन होतं, काल व्हिडिओ बनवायची इच्छा होती, पण बाकी काही करायचं होतं. प्लेअर पाहायचे होते, सगळे टीमचे प्लेअर पाहायचे होते. लय रात्री विश्लेषण हे ते करून सगळं करून मला एक गोष्ट लक्षात आली की सगळ्यांना टीम चांगली बनवली. एकही धंदे सुटलं की बाजूने टीमने बनवली नाही 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 नाही. सगळे एखादी टीम दाखवून दा मला खराब कोण नाही 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 नाही. भाई मेरे गोष्ट अशी आहे, मी विचार करू राहिलो सगळ्यांना अनकॅप प्लेअर घेतली इंडियाची, जे की खूप चांगली गोष्ट आहे. आणि इला चांगलं झालं भाई, एकदम बढिया झालं की बा आपण फॉरेनर प्लेअर म्हणजे फॉरेनर प्लेअरच्या पेक्षा जास्त प्रायोरिटी आपण इंडियन प्लेअरला दिली आणि त्यांच्यावर बिडी लावली चांगली. सगळ्यात बढिया गोष्ट झाली आहे. तर एक चांगली गोष्ट आहे. आणि सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं मग दोन गोष्टी वाटतात, म्हणजे हे दोन नाव सध्या समोर आलेले आहे. सध्या समोर कशाला, या दोन प्लेअरचा लास्ट चान्स होता, एकदम लास्ट एंड होतं हे. जर या ऑप्शनमध्ये नसते गेले तर मग तर खतम होता इंद्र विषय, मग नसते आले हे, यांना कमबॅकही नसते केलं कधी. पृथ्वी शॉ, सरफराज खान, भाई हे जेव्हा आले ऑप्शनमध्ये पहिले हे अनसोल्ड गेलं, मग सगळ्यात जास्त खराब वाटलं. माझं ऑप्शन तिकडेच खतम होऊन गेलं. तर पृथ्वी शॉ आणखीन सरफराज खान ज्यावेळेस हे अनसोल्ड गेलते मग खराब वाटू राहिलं होतं. कारण की माहिती आहे का, आताच त्या सरफराज खाननं 22 बॉलमध्ये सेंचुरी मारली, नाही 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 22 बॉलमध्ये 77 रन मारले होते. यार मला हिंदी बोलायला पाहिजे की, मी हिंदी बोलणं चालू करतो भाई. कसं आहे माहिती आहे का, ऑल ओव्हर सगळ्यांनी समजूसाठी तर म्हणजे मराठी समजते, पण जास्त जनरली हिंदी पण आहे ना. आपण हिंदी मराठी दोन्हीचं कॉम्बिनेशन बरोबर जमून नाही राहिलं ते गोष्ट, तर दोघंही करायला पाहिजे असं मला वाटते. तर आपण हिंदी में बात करेंगे, मराठी में बात करेंगे. नहीं नहीं भाई, हिंदी तो हिंदी है, ठीक है. तो बात सुन लो. 22 बॉल में 73 रन सरफराज खान, कल ही परसों भी नहीं, कल ही ऑप्शन के दिन ही मार दी, सुबह मारे थे. बात सुनो, इतनी खतरनाक बात कि यार ये आदमी, मैं ये बोल रहा हूँ सरफराज खान ये स्पिनर को समझता है कुछ नहीं. ये स्पिनर को कुत्ते की मौत मारता है, ये इतना मारता है ये स्पिनर को. मतलब फास्ट बॉलर उसका थोड़ा प्रॉब्लम है, वो भी ठीक हो जाएगा, कोई प्रॉब्लम नहीं है उसका. बट स्पिनर को सबसे अच्छा खेलने वाला खिलाड़ी सरफराज खान है. और सीएसके में मुझे, मैं ऑप्शन से पहले ही मेरा ये हो गया था कि पृथ्वी शॉ का तो पता नहीं, मतलब मुझे आइडिया नहीं था कौन सी टीम लेगी. पर मुझे ये पता नहीं था, बट मुझे ये चाहिए था कि अपना क्या नाम है सरफराज खान सीएसके में जाए. क्योंकि पता है क्या, उसका फ़ायदा ये है कि सीएसके में होती है भाई स्पिनिंग ट्रैक. और ये अपन अपनी मतलब सीएसके वाले सीएसके की स्पिनर लाएंगे क्या, आगे की टीम के भी लाएंगे. तो जो ये आदमी स्पिनर को धोता है, जो ये आदमी मारता है, वो स्पिनर को बहुत गंदे से मारता है, एकदम गंदे तरीके से, एकदम भयंकर. मराठीची झलक चांगली दिसेल माझ्या याच्यात, कारण मला हिंदी येते एवढी प्रॉब्लेम तो आहे. ठीक है, ते जाऊ दे. बट स्पिनर को ये कुत्ते की मौत मारता है, ये मुझे पता है. ये स्पिनर को समझता है कुछ नहीं, बहुत मारता है सरफराज खान. और इसने 331 के स्ट्राइक रेट से बैटिंग करी है. 22 बॉल में 73 रन भाई, 6 चौके और 7 छक्के, मजाक नहीं है. मैं सच बोल रहा हूँ, मजाक नहीं है. सीएसके ने दाव इस बार बहुत अलग तरीके से खेला है. मतलब वो दाव काम चल जाएगा, आ जाएगा, बिल्कुल आने चाहिए. और उससे होगा क्या पता है क्या, मतलब सीएसके छोड़ दो, एक सेकंड फ्रेंचाइजी है, बट इंडिया के लिए प्लेयर बनेंगे. मैं खुश इसलिए होता हूँ कि अगर सीएसके में प्लेयर चला जाए, मुंबई में प्लेयर चला जाए, कौन सी भी टीम में प्लेयर चला जाए, जिसका स्काउट, जिसका बिहेवियर, जिसके मतलब जिसके पास ऐसा लेजेंडरी आदमी है, जैसे मतलब ये अभिषेक नायर केकेआर में, अगर उसके पास अगर एक कोई प्लेयर चला जाए, वो तो बन के ही आएगा. युवराज सिंह, उसके पास प्लेयर चला जाए तो वो तो बन के ही आएगा. पंजाब देख लो, मतलब ये ऐसे टीम्स है, सारे टीम्स है अपने, वैसे एक ही टीम नहीं है पर सारे टीम वैसे ही है. बट सीएस के पास कहते हैं एम एस धोनी है. अगर एम एस धोनी के पास ये नए नए मतलब अनकैप प्लेयर चले गए, तो यार बात सुनो, मतलब वो क्या बन के निकलेंगे देख लो, है ना. मैं इसलिए खुश हूँ. और वो बात ऐसी है कि वो इंडियन प्लेयर है और वो खेलेंगे इंडिया के लिए. फायदा अपने को उधर होगा, समझ जाओ. तो सीएस के भाई सरफराज खान बस ये खेलना चाहिए.
ये जो अभी के तगड़े फॉर्म में है वो आग लगा देगा भाई वो। और उसकी सरफराज खान की इंस्टाग्राम की स्टोरी जरूर देखना, इमोशनल है, बहुत इमोशनल है। हाँ, मतलब उसने पूरी जान झोंक दी थी, अगर इस बार ना होता तो फिर कभी ना होता, ये सच था। फिर वो कभी ऑक्शन में नाम में नहीं डाल सकता, मतलब डालता था बट वो कोई लेता नहीं था, ये बात थी। इस बार ले लिया सीएस के लिए, आई होप, मतलब मैं तो यार प्रे कर रहा था कि ये दोनों चले जाए, बस कौन सी भी टीम में चले जाए बट चले जाए। पृथ्वी शॉ डीसी दिल्ली में गया है, बट भाई उनको ओपनर की ज़रूरत है, बस एक दो, मतलब कुछ नहीं, तुझे कुछ भी नहीं करना है। तुझे 4 मैच, 14 मैच में से 4 मैच अपने बलबूते भी जिताने हैं, बाकी विषय खत्म। तेरा रोल ही खत्म है, बाकी कुछ भी नहीं करना है। देखो 14 में से 4 मैच तेरे तेरे तू जिताएगा बस, और वो करके भी दिखाएंगे। पृथ्वी शॉ और सरफराज खान, इन दोनों का कमबैक होना ज़रूरी था और वो हो गया है। अब आगे देखेंगे वो कैसे खेलते हैं। सबसे बढ़िया बात तो ये है मेरे लिए। बाकी जो प्लेयर्स हैं, मतलब देखो एम आई, सी एस के, आर सी बी, लखनऊ, गुजरात, पंजाब, और कौन सी टीम है, एक सेकंड में यार, मैं 10 टीम है, मैं 10 की 10 टीम भूल जाता हूँ, एक सेकंड में दोबारा बोलता हूँ। सी एस के, दिल्ली, गुजरात, के के आर, लखनऊ, मुंबई, पंजाब, देख के बोल रहा हूँ यार, आर सी बी, राजस्थान, हैदराबाद, ये 10 टीम। इन्होंने यार प्लेयर क्या लिए, मैं भाई साहब, मतलब एक से बढ़ के एक यार, एक से बढ़ के एक, मतलब मैं देख रहा हूँ अगर ये प्लेयर इस टीम ने लिया है तो मैं प्लेयर का देख रहा हूँ, प्लेयर तगड़ा यार। और दूसरी टीम ने दूसरा प्लेयर लिया, वो भी तगड़ा। इंडियन, फॉरेनर की बात भी नहीं कर रहा मैं, इंडियन, ओ भाई मेरे। देखो जैसे ये चेन्नई ने 2 प्लेयर लिए 14-14 के, तगड़े प्लेयर है भाई, तगड़े प्लेयर है, बहुत तगड़े प्लेयर है। मतलब ये तो धोनी के हाथ के नीचे, और ये प्लेयर का टैलेंट है वो लंबा चलेगा, मज़ा आएगा। दिल्ली, मतलब ये सारे टीम दिखे अच्छे हैं, बहुत अच्छे हैं, मतलब बहुत तो ने खतरनाक खतरनाक काम किया है। पंजाब की टीम पूरी सॉर्टेड थी, और उन्होंने फिर भी वो कूपर लिए हैं, वो कूपर नाम के लिए कॉपर है, और वो गोल्ड है भाई। खतरनाक प्लेयर है वो, T20 का, वो रख रख के मारता है, वो देखेगा नहीं सामने को ना, वो मारेगा। बट एक बात बोल दूं मैं, एक बात सच में बोल दूं मैं, अब देख लो तुम, दिल्ली का, मैं दिल्ली दिल्ली क्यों कर रहा हूँ, मैं दिल्ली का फेवरेबल नहीं हूँ, मैं मेरी टीम है मुंबई इंडियंस, पहले बोल दे रहा हूँ। पर दिल्ली ने जो प्लेयर लिए, दिल्ली को भाई, देखो यार, दिल्ली के प्लेयर मतलब मजाक नहीं है, दिल्ली ने प्लेयर बहुत खतरनाक खतरनाक लिए। पहले से उनका स्क्वाड तगड़ा था, मतलब 2025 में दिल्ली बहुत अच्छी टिक रही थी, खेल रही थी, बट फिर भी उन्होंने 2-3 प्लेयर ले लिए अच्छे वाले, मैं नाम बोलता हूँ, नीतीश राणा, ठीक है, और कौन कौन लिए हैं उन्होंने, एक सेकंड, नीतीश राणा, करुण नायर भी है उनके पास, मिलर, नीतीश राणा, आशुतोष शर्मा, ओहो नहीं नहीं, पूरा नाम ही बोल दूँ क्या, पूरे ही बोल दूँगे लिंगड़ी, अरे मेरे पास है यार, मैं सिर्फ वो हाईलाइट प्लेयर बोल रहा हूँ, एकदम हाईलाइट प्लेयर जो कि उनके पास थे ऑलरेडी, और उन्होंने और भी तगड़े तगड़े ले लिए। देखो यार मेरे पास भी लिखा हुआ है, मैं वही लेता। यू नो, दिल्ली का पहले का स्क्वाड भी बहुत तगड़ा था, उन्होंने पावर हिटर और भी ले लिए हैं, ठीक है। मिलर, डकेट, ओ भाई मेरे, मिलर यार, मिलर की क्या ज़रूरत थी दिल्ली को, फिनिशर आशुतोष शर्मा, वो भाई वो ओंकार इंसान, वो देखता नहीं है, वो मारता कुत्ते की तरह है, मतलब वो आदमी से नान, वो आदमी के नान में नहीं लगते, वो आशुतोष शर्मा बहुत खतरनाक मारता है। मेरा इतना दिल दुखा था जब पंजाब ने वो आशुतोष शर्मा को छोड़ा था, वो आशुतोष शर्मा को नहीं छोड़ते। शशांक सिंह और आशुतोष शर्मा, ये दोनों आग लगा देने वाले प्लेयर है भाई मेरे। वो पंजाब को जिता देते, वो मैच खत्म कर देते, मैं गारंटेड बोल रहा हूँ। आशुतोष शर्मा भाई, ये प्लेयर बहुत तगड़ा प्लेयर है। वो आप दिल्ली की टीम में केएल राहुल, अक्षर पटेल, कुलदीप यादव है, इसलिए मेरा सॉफ्ट कॉर्नर है दिल्ली के लिए, क्योंकि केएल राहुल है ना, केएल राहुल यार सबसे टैलेंटेड प्लेयर।
अब नाम सुनो, अब ठीक है, अब नाम सुनो। बेन डकेट, पृथ्वी शॉ, केएल राहुल, अक्षर पटेल, स्टब्स, मिलर, आशुतोष शर्मा, विकराज निगम, स्टार्क, कुलदीप, टी नटराजन, अभिषेक पोरेल, नीतीश राणा, समीर रिजवी, करुण नायर, माधव तिवारी, डी चमीरा, ओहो, त्रिपुराना विजय, हाँ हाँ त्रिपुराना, मुकेश कुमार, आकिब नकवी, ओ भाई मेरे निगड़ी, साहिल। मैं ओ भाई इसलिए नहीं बोल रहा हूँ, वो प्लेयर सच में तगड़े है। दिल्ली ने कांड नहीं खतरनाक काम कर दिया है भाई, खतरनाक काम कर दिया है। ये कौन है, प्रथम निशंका, ओहो, मतलब ठीक है, इतना कुछ नहीं, मतलब है वो अच्छा प्लेयर है, बट मेरा सॉफ्ट मतलब मेरी साइड ऐसे, मतलब मेरा ऑप्शन का और टीम से आईपीएल का इतना कहना है कि इंडियन प्लेयर्स को लेना चाहिए और इंडियन प्लेयर को बनाना चाहिए। जैसे देखो, मेरा ये सोचना मेरा ऐसा है कि देखो, धोनी ने पथिराना को बनाया, ठीक है, पथिराना को धोनी ने ही बनाया है, ये सबको पता है और उसको भी पता है, अपने को भी पता है, उसको भी पता है, ठीक है। अगर या मतलब बना दिया, अब बना दिया, ठीक है, बहुत अच्छे से बनाया, ये वो करा, ठीक है ठीक है ठीक है, तो फिर अब जब कब पथिराना इंडिया के अगेंस्ट खेलेगा तो उसको फ़ायदा होगा और वो अपने प्लेयर को फंसा भी सकता है। तो मुझे इस बात पे थोड़ा सा ये लगता है कि बनाना है तो अपने प्लेयर को बनाओ, वो अपने लिए काम के भी आएंगे, फ़ायदे के भी आएंगे, ठीक है। दिल्ली भाई खतरनाक हो गई भाई, दिल्ली मजाक नहीं कर रहा। माधव तिवारी, ये भी नाम रखा है रे यार, लुंगी निगड़ी, साहिल, पराग, है भाई, प्लेयर है भाई, खतरनाक है दिल्ली। ओहो, मतलब देखो, दिल्ली पीछे जाने वाली थी, पीछे गई थी पथिराना के भी, नमन तिवारी के भी, सुशांत मिश्रा के भी, और और कौन है यार, मुझे एक सेकंड एक सेकंड एक सेकंड, दिल्ली के नहीं के, एक बार बोल दूं, दिल्ली के ओपनर सॉर्टेड हो गए, प्रॉब्लम था ओपनर का, ओपनर सॉर्टेड हो गए। हाँ, तो दिल्ली के ओपनर इतने खतरनाक सॉर्टेड हो गए, अब मज़ा आएगा देखने को दिल्ली में। मैं सपोर्टर नहीं हूँ, मैं अभी बोल रहा हूँ मैं सपोर्टर नहीं हूँ, बट मुझे मज़ा आ रहा है, दिल्ली की टीम बहुत स्ट्रांग बन गई है, एकदम तगड़ी। ये देखो, ये मुस्तफिजुर रहमान है, एडम मिल ने, भाई वो इनके पीछे जाने गए थे, ऐसा बोल रहा हूँ मैं बस। दिल्ली का इधर ही रोल ख़त्म हो गया, दिल्ली स्पिन हिटर सबसे खतरनाक सीएसके के पास है, मैं अभी भी बोल रहा हूँ उनके पास है, स्पिन हिटर है भाई, सरफराज खान, मतलब ये खुद के रख देंगे सबकी। सरफराज खान नहीं छोड़ता, वो कुत्ते की मौत मारता है, उसका उसका दिन भी नहीं, वो मारता ही है। अबे भाई उसकी प्रैक्टिस सुनो, उसके इंटरव्यू सुनो थोड़े, वो डेली के 100 200 500 बॉल खेलता है वो आदमी प्रैक्टिस में। अब बोलो क्या बोलना है, तो खत्म है भाई, विषय ही खत्म है। ओ ठीक है ठीक है, दिल्ली हो गया। सीएसके, हाँ सीएसके, तो सुन लो प्लेयर्स, आयुष्मान त्रे, संजू सैमसन, गायकवाड़, ब्रेविस, दुबे, कार्तिक शर्मा, एम एस धोनी, प्रशांत वीर, नूर अहमद, नेथन एलिस, खलील अहमद, ये उनकी प्रॉबेबली 11 हो सकती है, पर अभी के टाइम के हिसाब से वो ये ऐसी बातें बकचोदी करना नहीं करनी चाहिए कि उसकी प्लेइंग 11 क्या होगी। अरे बहुत वक्त है यार, इतना वक्त है, इतना वक्त है कि उसकी लिमिट नहीं है, तो ये प्लेइंग 11 बना के कल कल खेलने वाले हैं क्या, वो प्लेइंग 11 बनाएंगे अपन यार। आज की मैच है अपनी इंडिया वर्सेस साउथ अफ्रीका की, उसकी प्लेइंग 11 नहीं बनाई मैंने, मैं इनकी प्लेइंग 11 बनाओ यार। प्लेइंग 11 वगैरह नहीं बनाते, वो कुछ काम की चीज़ नहीं है प्लेइंग 11, अभी के लिए तो नहीं है, देखेंगे कल मैच, आज बनाएंगे प्लेइंग 11। बट अब कैसे बताया गया है, 25-25 प्लेयर है, उसमें से कौन सा खेलेगा कौन सा नहीं खेलेगा, और किसके भाई मज़ा आएगा। उन्होंने जो प्लेयर लिए, पावर हिटर, मैं बताता हूँ एक सेकंड, पावर हिटर कार्तिक शर्मा विकेट कीपर है भाई मेरे, कुत्ते की मौत मारता है भाई, वो पावर हिटर है, वो देखता नहीं है मारने से पहले, वो घसीटता है फिर मारता है, खतरनाक है भाई, खतरनाक है। राहुल चहर, ऐसे नाम बोल दिया, एक चहर होना चाहिए ना इसमें सीएसके में, इसलिए राहुल चहर भी है।
लास्ट में ले लिया, पहिले अनसोल्ड चला गया था. अरे हां, ते अनसोल्डवरून गोष्ट आली. हे काय ते थोडंसं काय होतं ते गडबड म्हणजे समजून राहिलं. पहिले कोणी अनसोल्ड चाललं, मग त्याच्यानंतर त्याच्यावर 12-12, 13-13, 8-8, 10-10 करोड रुपये घेऊन चालला सेकंड राऊंडमध्ये, थर्ड राऊंडमध्ये. हे काय गोष्ट होती हे समजली नाही जराशी. पहिल्या ह्याच्यात अनसोल्ड चालला, दुसऱ्या ह्याच्यात की बा एकदम खतरनाक 12-12, 13-13 करोड रुपये फुटलं भाई. लिव्हिंगस्टन पहिले बेस प्राईजवर कोणी घ्यायला तयार नाही, मग 13 करोड कमी पाऊट राहील ते लखनौ सुपर जायंटली. काय म्हणा या गोष्टीवर, म्हणजे काय म्हणा या ऑप्शनला आता. ऑप्शनला फनी चाललं थोडंफार ठीकठाक चांगलं. तो आता CSK बॅटर ऐकून घ्या रे भाऊ सगळं त्यांना. ऋतुराज गायकवाड, डबल ऐकून घ्या. ऋतुराज गायकवाड, ब्रेविस, सरफराज, आयुष म्हात्रे ऑलराऊंडर. हा प्रशांत वीर, शिवम दुबे, अखिल हुसेन, मॅथ्यू शॉर्ट, ओव्हरटन, फ्लोक्स, अमन खान आणि रामा कृष्णा घोष. बढिया बढिया. विकेट कीपर दी लेजंड, दी गोट, MS धोनी. भाई मला अपेक्षा आहे भाई MS धोनीबद्दल आता, या प्लेअर बनवून भाई खतरनाक खतरनाक प्लेअर बनव भाई यार, बॅटर बनव. आणि सगळ्यात इंडियाला खरंच गरज आहे बॉलरची. रियालिटी आहे यार, खरंच रियालिटी आहे. आपल्या इंडियापाशी दुसरा बुमरा नाही आहे. हे पहा, मी तुमच्या खोट्या मनसमाधानासाठी मी म्हणून देणार की बा इंडियापाशी, इंडियाची पॉप्युलेशन एवढी आहे, इंडियात प्लेअर एवढे आहे, तर बुमरा एखादा निघून जाणार. पण सध्याची कंडिशन अशी आहे की दुसरा बुमरा नाही आहे इंडियापाशी. हे बघा, स्पिनर एक खतरनाक भेटला आपल्याला, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आहे ठीक आहे. मी तुम्हाला बॉलर सांगतो. बुमरा, शमी, सिराज, सध्याच्या कंडिशनमध्ये अर्शदीप, आणखीन चान्स असे भेटू राहिले तर हर्षित राहणार लॉंग टर्ममध्ये, त्यासाठी पाहू राहिले. अजून कोण आहे इंडियाचे बॉलर, फास्ट बॉलर जे खतरनाक आहे, जे आले म्हणजे असं कोणता बॉलर आहे की हा आता या याच्यात आला तर हा तर विकेट थांबवते. हे 5-6, 8 नावं म्हणजे बोटावर मोजण्या एवढी नावं सोडली तर इंडियाला बॉलरची गरज आहे. खरंच गरज आहे, मजाक नाही करू आलो, खरंच गरज आहे. आणि बॉलर जस्ट लाईक बुमरा तिथं खरंच आहे. बुमरा इंडियापाशी एकच आहे. एवढा मोठ्या इंडियात एवढ्या मोठ्या प्लेअरमध्ये एकच बुमरा नाही भाई. इंडियाला बॉलर पाहिजेत, बुमरासारखे पाहिजेत, बुमरापेक्षा बेस्ट पाहिजेत. बुमरापेक्षा म्हणजे बुमराच्या पेक्षा वर तर कोणी नसणार एवढी तर गॅरंटी आहे आपल्याला. पण बुमराने खुशी होणार की बा माझ्यापेक्षा एक चांगला खिलाडी इंडियातला निघाला तर बिलकुल. सचिन तेंडुलकरचं काय म्हणणं आहे माहिती आहे का, सचिन तेंडुलकरचे रेकॉर्ड तुटून राहिले. आता विराट कोहली हात धुवून मागं लागला आहे 100 सेंचुरीच्या, जे की व्हायला पाहिजे भाई, खरंच व्हायला पाहिजे. 16 सेंचुऱ्या बाकी आहे. तुम्हाला काय वाटते सचिन तेंडुलकर काय दुखी होणार नाही. सचिन तेंडुलकरचे प्रत्येक रेकॉर्ड जर इंडियननं तोडले तर सगळ्यात जास्त खुश होणार सचिन तेंडुलकर. त्या प्लेअरपेक्षा जास्त खुश होणार सचिन तेंडुलकर. पण इंडियननं तोडले तर मग मजा येते. कसं माहिती आहे काय, मी तर म्हणतो सगळे रेकॉर्ड तुटले पाहिजे, सगळे चांगले, खराब नाही. 50 वर्षापासून इथं हारलो आम्ही, इथं हारून दाखवतो नाही, तसे रेकॉर्ड नाही भाई. ते रेकॉर्ड नाही म्हणून राहिलो मी, चांगले रेकॉर्ड म्हणून राहिलो. चांगले रेकॉर्ड जर कोणत्याही इंडियन प्लेअरनं तोडले कोणाचेही तर चांगली गोष्ट आहे आणि ते व्हायला पाहिजे. सचिन तेंडुलकरचे म्हणा, आता विराट कोहलीची 100 सेंचुरी हा रेकॉर्ड बनला ठीक आहे. मग त्याच्यानंतर जर कोणत्या प्लेअरनं तोडला इंडियन तर किती खुशी होणार, भयंकर खुशी होणार भाई, भयंकर खुशी होणार. चांगलं वाटतं. पण इंडियननं तोडलं पाहिजे, मजा येणार. CSK बद्दल बोलू राहिलो आपण, तर CSK बद्दल बोलू. MS धोनी, संजू सॅमसन विकेट कीपर, उर्विल पटेल आणि कार्तिक शर्मा. कुठे आहे यार कार्तिक शर्मा विकेट कीपर, मी त्याच्याबद्दल बोललो तो पॉवर हिटर आहे. हां, प्रशांत वीर हा याचा जो हा ऑलराऊंडर आहे ना, एक मिनिट कुठे आहे रे यार, कुठे गेला प्रशांत वीर, कुठे गेला यांचं, या लिस्टमध्ये नावच नाही आहे. हां प्रशांत वीर आहे, सॉरी ऑलराऊंडर म्हणून नाव आहे भाई, खतरनाक आहे प्रशांत वीर. म्हणजे फिल्डिंग गिल्डिंग आणि बॅटिंग लेग स्पिनर आहे, खतरनाक मारते भाई, स्पिनिंग खतरनाक आहे. यांचे बॉलर ऐकून घ्या, नूर अहमद, अंशुल कंबोज, राहुल चहर, गुरप्रीत सिंग,
खलील अहमद, नेथन एलिस, मॅट हेनरी, मुकेश चौधरी आणि हे श्रेयस गोपाल. बढिया बढिया भाई. ल तगड्या टीम सगळ्यांना म्हणाला ल मजा येऊ राहिली पाहाले. ल खतरनाक मजा येऊ राहिली. यांचं ऐकून घ्या गुजरातवाल्यांचं. आणि CSK ची गोष्ट माहिती कशी आहे आता, ते बनवून राहिले स्पिनिंग ट्रॅक, तिथं उरायला रिकन्स्ट्रक्शन, ते स्पिनिंग ट्रॅक डबल बनवून राहिले, जो की पहिले त्यांचा उजीवाला होता. आता 2-3 वर्ष झाले ते स्पिन नाही मारू राहिले, तर जसं त्यांचा होम ग्राउंड म्हणजे करत असते तसं ते म्हणजे 160 रन बस आहे त्यांच्यासाठी. खूप आहे 160च्या याच्यात, तर ते 4 वेळा मारून घेतात सगळ्यांनी. पण असं काही झालं नाही या 2-3 वर्षात. पण ते वापस त्यांचं सगळं नवीन बनवून राहिले, पिच गीच खोदून खादून मोकळी गेली त्यांना CSK वाल्यांना. तर CSK कमबॅक ताकद न करू राहिली. आणि त्यांच्याविषयी उर्विल पटेल आहे भाई. उर्विल पटेल बढिया प्लेयर आहे यार तो. तर CSKचा इथं विषय अटकतो आपण. पण बढिया टीम बनली भाई. मी सगळ्यांची टीमला बढिया म्हणून राहिलो, कारण की यार अरे गुजरातचं ऐकून घ्या. गुजरातची 90% बॅटल त्यांचे 3 प्लेयर खेळत होते, साई सुदर्शन, गिल आणि जॉस बटलर. आता आला वाशी. वाशी काही कमी नाही आहे. वाशी पाकनी कोणता बॉलर आहे. वॉशिंग्टन सुंदरला मी पहिल्यापासून हायली रेट करतो, पण तो बॉलर तसंच आहे, ऑलराऊंडर. तर ऐकून घ्या, ठीक आहे. बॅट्समनमध्ये ऐकून घ्या, गिल, साई सुदर्शन, फिलिप्स, लाईट नाही रे, ऑलराऊंडर होल्डर, शाहरुख खान, राहुल तिवतिया, शार्दुल, साई किशोर, काय यार एक सेकंद, जयंत यादव, निशांत सिंधू, हा कोण आहे, अर्शद खान. ओके ओके. यांचे बॉलर ऐकून, विकेट किपर ऐकता पहिले. विकेट किपर जॉस बटलर, टॉम बोल्टन, कुमार कुशंगा, कुशरा यार, अर्जुन रावत, अनुज रावत, सॉरी. गोष्ट अशी आहे की CSK नाही रे यार, गुजरातबद्दल बोलू राहिलो तो गुजरातचा बोललो. तर गुजरातमध्ये हे टॉप 3 पेक्षा मला 2-3 चेहरे पाहायचे आहे यार. इन रियालिटी मी बोर झालो हे 3 पाहू. खरंच बोर झालो मी, की कोणती मॅच असली की 3 जण खेळतात, बाकी कोणी तर खेळूही नाही राहिलो. काय लावलं यार तिकडे. हे 3 प्लेयरले पाहू खरंच बोर झालं तुम्ही मागच्या वेळेस. एवढं की त्याची लिमिट नाही की यार काही नवीन आहे ना भाई, नवीन आहे ना. हा विकेट किपर टॉपिकवरून टाकतो. हा कुमार कुशंगा, जाऊ द्या, इट्स ओके. हां, तर ऐकून घ्या, बॉलर ऐकून घ्या यांची, कोणाची, गुजरात टायटनची. राशिद खान, मोहम्मद सिराज, रबाडा, प्रसिद्ध कृष्णा, अब्रार, नाही अब्रार नाही रे बा. अशोक शर्मा, ईशांत शर्मा. हा भाई ईशांत शर्मा आहे भाई, लेजेंडरी. पहिल्या ह्याच्यापासून आतापर्यंत खेळून राहिला भाई, एकच खतरनाक. गुरनूर बरार, ऐकून घ्या. वूड, लोकवूड. आणखीन पृथ्वीराज, याचं नाव नाही ऐकलं यार मी. मानव सुतार, याचं नाही ऐकलं. पण भाई टीम पहिल्यापेक्षा बढिया आहे, सगळ्यांचीच बढिया आहे. दिल्लीबद्दल मी पहिलेच बोललो, आणि ह्याला बरबादी करू राहिले आता मी. दिल्ली चमीरा भाई, काय प्लेयर आहे भाई यांचे. ऐकून घ्या, डबल ऐकून घ्या. बॅटर आहे का आता, दिल्ली आहे का, नितीश राणा, आशुतोष शर्मा, समीर रिझवी, बेन डकेट, मिलर, प्रीतिश शॉ, करुण नायर, साहिल पराग. ऑलराऊंडर अक्षर पटेल, विपराज निगम, माधव तिवारी, त्रिपुराना विजय, अजय मांदल. ओके ओके, मांदल, सॉरी. ते यार होता है बड़े बड़े देशों में छोटी छोटी गलतियाँ होती. KL राहुल, स्टब्स, अभिषेक पोरेल, आणखी निसंका. विकेट किपर, बॉलर कुलदीप, आकिब नकबी, मिचल स्टार्क, नटराजन, काय रे यार, मुकेश कुमार, जेनिसर, लुंगी, चमीरा. क्या बात है. दिल्ली खतरनाक आहे भाई. दिल्ली बदू राहिली भाई, डेंजर बन राहिली दिल्ली. दिल्ली करण गरम काम. मजा नाही करू, डोकं हँग पडलं सगळं की कोणती टीम सगळ्यात खतरनाक आहे.
उभे जे प्लेअर घेतला तो खतरनाक दिसू राहिला मग. अरे यार इन रियालिटी खरं मजाक नाही. म्हणजे असं नाही की बा हिच्यात असं झालंच नाही की बा एक दोन चांगले प्लेअर आले नाही, सगळे चांगले प्लेअर आले, सगळे खतरनाक प्लेअर आले भाई साहेब. जो जो प्लेअर जो जो घेऊन राहिला तो तो खतरनाकच दिसू राहिला. असा नाही मॅच विनर जर तो चालला तर. अरे हे समजा अनकॅप प्लेअर जे न्यू न्यू प्लेअर आहे आपले इंडियन्स, त्यांच्यावर गोष्ट अशी आहे पहा. एक गोष्ट सांगतो फॉर एक्झाम्पल, मी मुंबईला सपोर्ट करतो तर मी मुंबईच्या प्लेअरचं एक्झाम्पल देतो. रॉबिन मिन्स माहिती आहे, त्याला झारखंडचा क्रिस गेल म्हणतात. रॉबिन मिन्सले म्हणजे तो हायली रेटेड प्लेअर आहे पहिल्यापासून, त्याला झारखंडचा क्रिस गेल म्हणतात. तर यानं पहिले समजा माणसानं काय प्लेअर असं लंबे मारते, भयंकर मारते. आणि म्हणजे तो जेव्हा शॉट मारते ना ते तो जो आवाज येते त्याच्या बॅटमधून म्हणजे लागायचा भाई, एवढा खतरनाक आवाज येते की तो डायरेक्ट बॉल स्टँडमध्येच आहे. म्हणजे मी एक्झाम्पल देऊ राहिलो कारण की मी त्या प्लेअरला पाहिलं आहे, आपल्या मुंबईत आहे तर मी त्याला पाहिलं आहे स्टॅट्स रेकॉर्ड वगैरे वगैरे. तो लय तगडा प्लेअर आहे. पण माहिती आहे गडबड काय झाली, तो IPL ची पहिली मॅच खेळला 2025 मध्ये. पहिल्या मॅचमध्ये बोगस खेळला, दुसरी मॅच खेळला, दुसऱ्या मॅचमध्ये बोगस खेळला, मग त्याच्यानंतर तो ड्रॉप झाला. काऊन? कारण की काय म्हणू शकता, न्यू नर्वस झाला असन वगैरे वगैरे काही वेगळं कारण. पण तो प्लेअर तसाच आहे, पण प्लेअर तो खतरनाक आहे. ज्या दिवशी तो क्लिक होणार, ज्या दिवशी तो चालन, त्या दिवशी तो मॅचची साईड पलटून टाका एवढं मला गॅरंटी. रॉबिन मीन्स ल तगडा प्लेअर आहे भाई, लोक खतरनाक मारते तो. म्हणजे रॉबिन विन्सला मला खेळताना पाहायचा यार की ज्या दिवशी याचा दिवस असेल त्या दिवशी कसा खतरनाक खेळ. पाहू पाहू. आणि एक गोष्ट माहिती आहे का, आता CSK MI ची जी रायव्हलरी आहे ते वेगळी प्रकारे राहणार वाटते. आता मला असं वाटते एकदम वेगळी राहणार ते. आता ते प्लेयर्सच्या मध्ये ती रायव्हलरी राहिली नाही कारण ते सगळे प्लेयर लय कमी होत गेले. आमच्या पैसे आमचे सगळेच आहे मुंबई पाशी, CSK पाशी नाही आहे ना. नाही नाही हा त्यांच्यापाशी प्लेयर आहे. पण एक कोलकाताबद्दल नंतर बोलून घेऊ आपण, नंतर बोलू. कोलकाताबद्दलही बोलायचं आहे, सध्या लखनौबद्दल बोलायचं आहे तर लखनौबद्दल बोलू आपण. तर प्लेयरचं नाव ऐकून घ्या. तर प्लेयर सांगू राहिलो तुम्ही, तर प्लेयर ऐकून घ्या यार. तर यांचे बॅटर ऐकून घ्या. मुकेश चौधरी, आकाश रघुवंशी, एडन मार्करम. हा कधीपासून बॅट्समन झाला, हा तर ऑलराऊंडर आय थिंक, जाऊ द्या. हिम्मत सिंग. यांची विकेट किपर ऐकून घ्या. ऋषभ पंत, निकोलस पुरेन, जॉश इंग्लिश आणि मॅथ्यू ब्रेडझी. खतरनाक आहे भाई. भाई याच्यातला एक स्कॅम सांगतो. जॉश इंग्लिशचा विषय काय आहे तर, जॉश इंग्लिश पाहिजे पुऱ्या मॅच खेळन, ते फुगे होते रे बा ते सगळे की बा नाही 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 तो 2-3 मॅचेस खेळन. नाही असं काही नाही आहे. जॉश इंग्लिश पुरा मॅच खेळू राहिला एवढं लक्षात ठेवतं. आणि जॉश इंग्लिश ज्या हिशोबाने खेळू राहिला, हो हो, हा तर बिचारा ॲज अ बॅट्समन खेळू शकते, विकेट किपर जाऊ दे, पण ॲज अ बॅट्समन खतरनाक खेळा ना. खतरनाक आहे भाई, खतरनाक आहे भाई जॉश इंग्लिश. हो भाई काय म्हणा, ते तिथे ॲशेस चालू आहे ते जाऊ दे, नंतर पाहिलं जात ते ॲशेस. ऑलराऊंडर ऐकून घ्या. अब्दुल समद, आयुष बदोनी, मिचेल मार्श, शाहबाज अहमद, हसरंगा, अर्शिन कुलकर्णी. हसरंगा यांना बेस्ट प्राईजमध्ये भेटला. ते दिल्लीला तिथं मिलर बेस्ट प्राईजमध्ये भेटला. जर दिल्लीनं पेडल म्हणजे ते उचललं नसतं त्यांचं ते बंबू, तर भाई असं वाटलं होतं की हा तर चालला अनसोल्ड. मिलर यार, मिलर मिलर अनसोल्ड चालला म्हणजे काय म्हणा यार आता. आवेश खान, बॉलर ऐकून घ्या. हा मोहसिन खान, आपला हा नोकिया नोटझी आहे तो पण नोकिया बरं वाटते. तिवारी, नमन तिवारी, सिद्धार्थ, दिग्वेश राठी. एक सेकंड कसं होतं ते खास नंतर नंतर. दिग्वेश राठी, प्रिन्स यादव, आकाश सिंग, अर्जुन तेंडुलकर आणि मोहम्मद शमी. यांचा जो कोच आहे तो आहे ऑस्ट्रेलियन. अब मजा आएगा, अब मजा आएगा गुरु, अब मजा आएगा. ओ यार गुजरात, एक सेकंड, मुंबई. ऐकून घ्या भाई, ये तो अपनी टीम है, ये तो यार इसके लिए तो अपन है.
तर मुंबई इंडियन्स ऐकून घ्या रे भाई. बॅटर ऐकून घ्या. रदरफोर्ड कधीपासून नाही बॅटर आहे का तो, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, रदरफोर्ड, दानिश मालेवार ॲज अ बॅटर. विकेट किपर क्विंटन डिकॉक, रायन रिकल्टन, रायन अँड रॉबिन मिन्स. एक गोष्ट सांगूया, फनी गोष्ट आहे. क्विंटन डिकॉक जेव्हापासून वापस आला रिटायरमेंटमधून, तो फक्त त्याच्या जीवनाचा उद्देश एक आहे की जिथं रिकल्टन आहे तिथे मला जायचं आहे आणि त्याला बेंच करायचं आहे. कोणती पाहून घ्या, T20 पाहून घ्या, तो बिचारा बेंच झाला. ओडीआय पाहून घ्या, तो बिचारा बेंच झाला. आपला रिकल्टन म्हणाल यार मी चांगला मला खेळू राहिला, तो हा बिचारा मला काऊन बेंच करू राहिला. ठीक आहे ठीक आहे, ऐकून घ्या. तर हा विकेट किपर झाले ना, डिकॉक, रिकल्टन आणि हा क्विंट रॉबिन मीन्स. तेच तर म्हटलं एक नाव वाचलं. बॉलर ऐकून घ्या रे बा, जर कोणाची फाटत नसेल तर तरी फाडून घ्या. आता 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 बॉलर सांगतो मी तुम्हाला काय आता आमची. जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ड, दीपक चेहेर, अल्लाह गझनफर, अश्विनी कुमार, रघु शर्मा, मोहम्मद इझार, मयंक मारखंडे. आमची ऑलराऊंडर्स पण आहे काही थोडीशी अशी, जास्त नाही साधीसुधीच ऑलराऊंडर आहे आमचे, तर ती पण ऐकून घ्या तुम्ही. नाही तुम्हाला ऐकावं लागेल. ऐकावं आता आता ऐकावं. आमची ऑलराऊंडर्स ऐकून घ्या. हार्दिक पांड्या, तिलक वर्मा, नमन धीर, विल जॅक्स, सेंटनर, शार्दुल ठाकूर, कॉर्बिन बोश, राज पवार, मयंक रावत, अथर्व अनुल, अरे अकोलेकर, हां अकोलेकर, अथर्व अनकोलेकर असं आहे ते. तर ही टीमचं तुमच्या काय म्हणणं आहे आता, म्हणजे तुम्हाला थोडीशी भीती वगैरे नाही वाटत आहे का ही टीम ऐकून? जराशी आमची पॉवर पॅक टीम आहे, फक्त एकदा क्लिक झाली की तुमची सगळी चादर फादर सामने फाड़ून टाकन ही टीम. अब मजा आएगा. अब देखेंगे अपन क्या होता है 2026 में. अब रोहित शर्मा का भी कमबॅक हो गया. कमबॅक म्हणजे त्याचा फॉर्म गेलताच नाही, पण आता हो जराशी जास्त कळक झाले डोक्यानं माइंडमध्ये. अब लेना है मुंबई का वर्ल्ड, काय होतं रे यार ती IPL. आता पाहू भाई कोण आहे तर समोर येणार. आमची एक गोष्ट बाकी आहे, मी त्या मॅचच्या दिवशीच बोलन. मला त्या गोष्टीचा राग नाही आहे, पण रायव्हलरी एक नवीन, त्याला फ्रेंडली मॅच होती पण त्याच्यात ते जास्त झालं. ते जरा असं बोलू आपण, बोलू त्या दिवशी, बोलू आपण त्या मॅचच्या दिवशी. पण मी एवढं सांगतो, मुंबईला हातच्या बाहेर खतरनाक सपोर्ट करा भाई. मी मुंबईचा फॅन हा. फॅन म्हणजे मुंबई आपली टीम आहे, मी मुंबईचा सपोर्टर राह. सपोर्टही एवढं खतरनाक करा की तिची लिमिट नाही. आग लावून टाका ना आग. मुंबई के सपोर्टर आहे भाई, मुंबई के मजाक नाही. आता तर खतरनाक सपोर्ट करायचा आहे आपल्याला, ठीक आहे. आणि बाकीचे मुंबई सपोर्टर भाई यार एवढं कुदू राहिलो, हेल्प करता भाई, सपोर्ट करता भाई. ठीक आहे ठीक आहे, ऐकून घ्या. पंजाबची टीमला खतरनाक बनली, नाही मजाक नाही खरंच बनली. बॅटर श्रेयस अय्यर, नेहाल वडेरा, प्रियांश आर्या. थकलो यार थकलो. थकलो यार थकलो. हा कोण आहे? अविनाश, अविनाश, हरनूर सिंग बॅटर, विकेट किपर प्रभसिमरन, विष्णू विनोद, मिचेल ओवेन. ऐकून घ्या. ऑलराऊंडर मार्को जेन्से, मार्कस टॉयनिस, शशांक सिंग, कूपर. हा कूपर भाई मेरे लो तगड़ा प्लेयर है हा भाई साहब. म्हणजे या प्लेयरले तोड नाही आहे सध्याच्या याच्यात, बढिया प्लेयर आहे तो. हां 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 अजमतुल्ला उमरजाई, ऐकून घ्या. कोण आहे हा? हरप्रीत अब्रार, हां. तर हां सुयश शेडगे, मुशीर खान आणि हा बेन, कोण आहे रे हा बेन, जाऊ दे यार जाऊ दे. यांच्या भाषी यांची प्लेइंग तगडी या भाई, ल बढिया बनली. मजाक नाही करू राहिलो, ल मजा येऊ राहिली यांची मॅच पाहून, टीम पाहून. सगळ्या टीम बढिया बनल्या, सगळ्या टीम, मग तेच मजा येऊ राहिली. हां अर्षदीप सिंग, युझी चेल, फर्गसन, आणखीन हां विजय कुमार वेंकस, वैशाख, ठीक ठीक आहे. ऐकून घ्या. यश ठाकूर, हां ओ प्रणीव दुबे,
यांच्यापाशी स्पिनरची कमी होती, यानं स्पिनर उचलला. पण तुम्हाला माहिती आहे काय, स्पिनरची यांना घंटा कमी नाही आहे. तो युजी चेल एकटा खाऊन टाकन यांनी सगळ्यांना जे समोर आहे. युजी चेल खाऊन टाकन, खाऊन खत्म. आणि हा झेवियर बॅटली, ओ मजा आएगा भाई, मजा आएगा. म्हणजे या अशा टीम सगळ्या अशा बनल्या की 10तून जर रेट करायचा सगळ्यांना किंवा तर हे 9पेक्षा कमी देता नाही. कोणतीही टीम पाहून घ्या, कोणतीही. एक मी याचं नाव सांगतो आता, काय नाव आहे, SRH लिहिलेलं आहे की SRH अरोडा, हां सलील अरोडा, हां ठीक आहे. SRH पाशी एक प्लेयर आहे सलील अरोडा. त्या माणसानं 45 बॉलमध्ये 145 बॉलमध्ये 125 रन बनवले. 45 बॉलमध्ये 125 रन. मुंबई त्याच्या मागं 1.40 करोडपर्यंत गेली ती. त्यांच्यापाशी राहिली तीच किती, 1.60-70 काहीतरी राहिले होते, पण 1.40 पर्यंत गेली ती याच्या मागं. नाही 1.50च राहिले ते, काहीतरी लय कमी राहिले ते, पण लय बजेटच्या आउटपर्यंत गेली ती या सलील अरोडासाठी. हा प्लेयर लय तगडा आहे भाई. कुठं आहे यार हा प्लेयर, सलील अरोडा. हां भाई विकेट कीपर आहे तो, आणि लय तगडा आहे तो, कुत्र्यासारखा मारते तो भाई. 200 स्ट्राईक रेट नाही घेते तो डोमेस्टिक. हे दानव ऐकून घ्या सगळे. अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, अंकित वर्मा, रविचंद्रन शर्मा, समारन, साहिल अरोरा. ओ 2-2 साहिल अरोरा. ऑलराऊंडर लिव्हिंगस्टन घेतला यांना. यांना 305 पोचवायचेच आहे का, असं म्हणणं आहे की बस 350 काढणं आहे का, सांगून द्या एकदाचे, आम्ही बोर्डावर लावून टाकतो, तुमच्या मनात शांती करून देतो. अबे लिव्हिंगस्टन घेतले ना. तुम्हाला माहिती आहे लिव्हिंगस्टनची एक गोष्ट, इरफान पठाणनं म्हटलं होतं की हा प्लेयर चालत नाही ठीक आहे, पण ज्या दिवशी या चालला, की ज्या दिवशी याचा फॉर्म वापस आला, ते बॉलची ते हे माहित आहे, बॉलची पेटी कमी पडून जाणार. हा ग्राउंडच्या बाहेर फेकते, स्टेडियमच्या बाहेर बॉल फेकते. हा एवढा खतरनाक आहे हा लिव्हिंगस्टन. आणि तिकडे माहिती आहे का काय विषय, तिकडे पॅट कमिंग्स कॅप्टन. डर क्यों लग रहा है ऐसा इतना. अबे यांची बाबा काय म्हणावं गेले यार. अबे किती खतरनाक केलेलं काय यांना काम, म्हणजे बर्बाद करून टाकावं माणसानं की त्याची लिमिट नाही. अबे लिव्हिंगस्टन घेतला यार, यांची घंटा, यांचं जस्ट इमॅजिन करा यांची प्लेइंग इलेव्हन काय कशी बनेल. जस्ट इमॅजिन, मी या गोष्टी ठेवत नाही कारण की लय दूर आहे मॅच, आणि आतापासून प्लेइंग इलेव्हन म्हणून काय करता आहे का, प्लेइंग इलेव्हन आहे का. ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, ईशान किशन, नीतीश कुमार रेड्डी, क्लासेन, लिव्हिंगस्टन. अबे तो रसल बरं झाला तो आउट झाला, म्हणजे रिटायर्ड झाला, तो पोचगीच बनला. जर यांना रसल गिसल घेतला असता तो बाबा. अरे यांना मिलर काऊन नाही घेतला. हा यार यांना मिलर घ्यायला पाहिजे होतं. आणून घ्या मिलरही आणून घ्या, मारी आफत खतरनाक कानच करून टाका सगळ्यांचा. माहीत मोकट पाहिलं जाते काय आहे नंतर. मिलर आणून घ्यायचा असता आणखीन एक, आणि हा लिव्हिंगस्टन मिलर, म्हणजे बोलाय नाही वाटलं समोर काय बोला माणसानं. जर हा लिव्हिंगस्टन जर हा तो एकटा जर फॉर्म मध्ये आला ना यार, अरे रे 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 काय काय करून टाकान तो, की त्याची लिमिट नाही. पण यांच्यापाशी दानव मानं किती आहे. तो अंकित वर्मा, तोही काही मजाक नाही ना भाई, तोही कुत्र्यासारखा मारते. तो पॅट कमिंग्स, अबे बॅटिंग बाजीची तो लुख्खा बॅटर नाही आहे पॅट कमिंग्स की बा दुसऱ्या बॉलवर आउट होती. नाही इनले बॉलरची गरजच नाहीये. मी असं म्हणून राहिलो,
की आता हे पहा लिव्हिंगस्टन घेतलं तुमच्याशी ऑप्शन होतं मिलर घ्यायचं. मिलरही घेऊन घेते, लिव्हिंगस्टनही घेऊन घेते. हा तुम्ही तो प्लेअर तर घेतलास, काय नाव आहे त्याचं, काय नाव होतं रे यार त्याचं, सलील अरोरा, त्यालाही घेऊन या. काम करा 9-10 पर्यंत बॅटिंग करा. हा 9-10 पर्यंत बॅटिंग करा. पॅट कमिन्स तुमच्यापाशी बॉलर आहे, त्याला राहू दे. आणि बाकी जे आहेत नितीश कुमार रेड्डी झाला, ट्रॅव्हिस काय नाव आहे, अभिषेक शर्मा झाला, कोण आणखीन, लिव्हिंगस्टन झाला, पॅट कमिन्स झाला, आणखीन कोण बॉल टाकते, ईशान किशनने बॉल टाकून देते, आपला ट्रॅव्हिस हेड बॉल टाकून देते. तर तुम्ही बॉलरचा गेमच खतम करून टाका. तुम्ही बॉलर ठोस नका, तुम्ही आणा बॅट्समन. पाहिलं जाते काय तर तुम्ही बॅट्समन आणा, ठीक आहे. काय यार, काय कदला टीम बनवली का, बोलायला फाटवली माणसाची बोलता बोलता. सो आपण बात करत आहे SRH के बारे में. तो मी एकदा डबल स्कॉड रिपीट करून देतो. मी थोडंसं मला भूक लागली होती, मी जेवण करायला गेलो होतो, बाकी काही गडबड नव्हती. हां तर ऐकून घ्या एकदा, मी विसरला कुठं चालू होतं, पण मला एवढं माहिती होतं की SRHच्या स्कॉडबरोबर आपण बोर राहिलो. तर SRH हां ठीक आहे. तर बॅटिंग ऐकून घ्या SRHची टोटल सगळं आता सांगून देतो. अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, अंकित वर्मा, रचिन रवींद्र कसं, साहिल अरोरा, रविचंद्रन समारन. तर हां ऐकून घ्या. विकेट किपर क्लासेन, ईशान किशन, साहिल अरोरा. हा तगडा प्लेअर आहे, तगडा प्लेअर आहे भाई. तो बंबू टाकून देईन, तो मजाक नाही करून, खरं बंबू टाकून देईन तो एखाद्याच्या ह्याच्यात. तर ऑलराऊंडर ऐकून घ्या. यार गळाही खराब झाला जरा असं वाटलं. ऑलराऊंडर लिव्हिंगस्टन, नितीश कुमार रेड्डी, आणखीन मेंडिस, हर्ष दुबे. आणि याच्यात गोष्ट अशी आहे माहिती आहे काय, यांच्यापाशी हा लिव्हिंगस्टन गेला नव्हता पाहिजे होता, म्हणजे हा झाला नव्हता पाहिजे होता यांच्यापाशी, तरी आलाच तो विचार. त्यांच्यापाशी जायला नव्हता पाहिजे होता तरी आला. आणखी बाकीचे नावं जॅक हे एक मिनटं, कारचा यांच्यापाशी, अजून हा क्रिशन फुरेट्राय. भाई यांची टीम पहिली तगडी होती, आता अजून झाली. तो एक प्लेअर इनले भेटला म्हणून झाली. जर एखादा अजून भेटला असता खतरनाक, तो मग सोडूनच द्या काम, तुम्ही काय करायचं आहे तो. यांच्याशी मिलर झाले पाहिजे होतं. तुम्ही बॉलिंग सोडूनच द्या, तुम्ही मिलर आणा. मी खरंच माझी इच्छा होती तुम्ही मिलर आणा. तुम्ही बॉलिंग राहू दे, तुम्ही काय करता बॉलिंग गिलिंग करून, तुम्ही बॅटिंग करा भाई. तुम्ही बॅटिंग करा, विकेटा जाऊ देणार आहे बा, बॅटिंग करा तुम्ही. बॉलर आहे का यांची, आपला पॅट कमिन्स, हर्षल पटेल, ईशान मलिंगा, जयदेव उनाटकट, आणखी शिवम मावी, बापरे, प्रफुल्ल हिंगी, शाबिकुल हसन, अमित कुमार, ओंकार तारमले. बढिया भाई बढिया. सगळ्यांचे स्क्वॉड अपग्रेड झाले, सगळ्यांचे झाले. असं एकही नाही राहिला की ज्याचा स्क्वॉड अपग्रेड नाही झाला. ना कोणी असं म्हणू शकते की नाही भाई माया काही जरा असं नुकसान झालं, नाही. सगळ्यांचे स्क्वॉड बेटर झाले. आणि एक गोष्ट मी शेवटी सांगणार होतो, पण जाऊ दे सांगून देतो. MS धोनीचा शेवटचं सीझन आहे, हे तर सगळ्यांना माहीतच असं गोष्ट. अरे याच्यानंतर MS धोनी नाही खेळणार, गॅरंटीड. नाही रिॲलिटी आहे, खरंच नाही खेळणार. ॲज अ मेंटॉर, ॲज अ कॅप्टन, नाही ॲज अ मेंटॉर, ॲज अ कोच वगैरे करून दिसून जाणार, पण नाही तसं खेळणार नाही. आता बस झालं, आता खरं बस झालं. आता थकून गेला माणूस, आता सोडून द्या विषय. MS धोनी चालला भाई आता. आय होप MS धोनी गेल्यावर त्यानं 2-4-8 प्लेअर तरी बनवून द्यायला पाहिजे इंडियाला. आय होप सो, कारण प्लेअर तसा आहे. आणि धोनी भाई कसं आहे माहिती आहे काय, एक नंबर खिलाडी आहे. आपण काही हेट नाही आहे म्हणजे, हां समजा रायवल्ट्री आहे ठीक आहे, पण कसं आहे माहिती आहे का, आताची सध्याची कंडिशन इन रिॲलिटी सांगितलं, इन रिॲलिटी. हे बा मी मुंबईचा सपोर्टर आहे ठीक आहे, मी एवढा भयंकर MS धोनीला मानू राहिला आता, म्हणजे MS धोनीला हे करू राहिलो की नाही भाई हा खिलाडी तर आपलाच आहे. रोको ते तर चालतेच होतं, काही विषयच नाही. विराट कोहली, रोहित शर्मा. पण जेव्हापासून गंभीर कोच झाला तेव्हापासून असं MS धोनीपासून असं आपण वाटू राहिलं मला की बा नाही हा तर प्लेअरला चांगला आहे MS धोनी, यार याच्यासारखा प्लेअरच नाही. असं सुंदर वाटू राहिलं मला की बा हा MS धोनी, असं जिवाळा खूप वाटू राहिला आमच्यात असा, जेव्हापासून आपला कोच गौतम गंभीर झाला तेव्हापासून. तर अशी गोष्ट आहे ते. MS धोनी भाई एक नंबर.
तर कुठं हो तुम्ही? तर आर आरमध्ये गडबड अशी चालू आहे सध्या की का मी ची प्ले ठीकठाक आहे. मी प्लेइंग इलेवन म्हणून डबल सांगा ना. मी कुठपर्यंत होतो मला आठवत नाही आता, पण आर आरची एकदा बॉल डबल वाजून घेऊ का? ठीक आहे. जोफ्रा आर्चर, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे, संदीप शर्मा, बर्गर, मिलन, ॲडम मिलन, मफाका, तो जो बिचाराचा डेब्यूला चांगला झाला मुंबई इंडियन्समध्ये एस आर एस समोर फेकलो त्याला. एस आर एसनं मग त्याला फेकून दिलं तर आणि गंध मारलं होतं एस आर एसनं. बापरे बाप, तो डिप्रेशनमध्ये चालला गेला. त्याच्या मम्मीने त्याला वापस बोलवलं होतं की नाही नाही बेटा वापस आ जाओ तू माझं छोडो उभा थे. अरे यार एस आर एस निघाल फॉर्मवर होती त्यावेळेस आणि त्या बिचाराचा डेब्यू केलं तर त्या दिवशी. अरे बेकार का धुतलं त्याला, का धुतलं. चौके झक्केच पाहून राहिला तो डायरेक्ट वर दे बॉल असा टाकला, तो थांबून जर राहिला बॉल तिथं, तो दौराला मांग. कुलदीप सेम, सुशांत मिश्रा, आणखीन यश राज, पुंज, आणखीन हा ब्रिजेश शर्मा, विघ्नेश पुथुरला मुंबईने काऊन सोडलं का माहीत, पण इथं राजस्थानमध्ये चांगली गोष्ट आहे, काही विषय नाही. राजस्थानची थोडं जरासं काहीतरी गडबड वाटू राहिलं, पण मी याची प्लेइंग इलेवन जराशी अजून डोकं लावा जरा याच्या राजस्थान डोकं लावा मी राजस्थानच्या याच्यावर डबल एकदा बोलून राजस्थानबद्दल. ठीक आहे. तर आता बोलू के आर बद्दल. के आर बद्दल मला असंही बोलायचं इझी नाही नाही, असं नाही बोलत मी, नॉर्मल बोलतो. स्पीडनं नाही नाही, हळू. मला वाटतं आपण हळू बोलायला पाहिजे. के आर बद्दल अशी आहे की सगळ्यात मोठी पर्स घेऊन आली ती बिचारी. यांनी जी पाहिजे ती पाहिजे होतं असं म्हणणं होतं यांचं. पण लयच ओव्हर प्राईस कोण झालं असं नाही वाटलं की यार तो कॅमेरॉन ग्रीन एवढा चांगला तर प्लेअरही नाही आहे जेवढा चांगला तो म्हणजे जेवढा खतरनाक त्याचं नाव हवा झालता. अरे खरंच यार एवढा चांगला प्लेअर नाही आहे तो. अरे यार मुंबईत होता आता तर आम्हाला माहित नाही काय कॅमेरॉन ग्रीन 1 सेंचुरी मारले त्याच्यानंतर काय घंटाचं काय झालं म्हणजे. तुम्ही जर त्याला कायराम पोलार्ड आणि तो अजून कोण आहे तो कायराम पोलार्ड सोबत रसल, आंद्रे रसल, त्या टाईपचा एवढा खतरनाक प्लेअर नाही आहे तो. म्हणजे हा ठीक आहे चांगला आहे माझा हेट नाही आहे, पण एवढा चांगला नाही आहे, एवढा चांगला नाही आहे की जेवढा असायला पाहिजे होता. थांबा ना आता पाहूनच घेऊ ना मग आपण याचे T20चे एवढे खतरनाक स्टॅट्स. आता जेवढ्या हिशोबानं तो विकल्या गेला कॅमेरॉन ग्रीन, ओ हो हो 13/35 असं आहे. चांगला खेळला. तर भाऊचे काही विशेष एवढे काही दिसून नाही राहिले. एक चांगल्या टीम सोबत दाखवा यार मला फक्त एखाद्या. 108चा स्ट्राईक रेट. कॅमेरॉन ग्रीनची हिस्ट्रीज काढू आता, हिस्ट्री जाऊ दे, जॉग्राफी काढू. साऊथ आफ्रिका वर्सेस साऊथ आफ्रिका वर्सेस ऑस्ट्रेलिया 2025 मॅच खेळल्या गेली या. तर कॅमेरॉन ग्रीन भाऊ त्याचे 3 मॅच खेळले, 53 रन काढले, 189 स्ट्राईक रेट, 17ची ॲव्हरेज. पहिल्या मॅचमध्ये 8 बॉलमध्ये 9, दुसऱ्या मॅचमध्ये 7 बॉलमध्ये 9 आणि तिसऱ्या मॅचमध्ये 13 बॉलमध्ये 35 रन, 13 बॉलमध्ये 35 रन. एक मॅच चांगली गेली, दर्राशी चांगली गेली. दुसरी ऑस्ट्रेलिया वर्सेस वेस्ट इंडिज, हे मायने नाही राखत एवढे. याच्यात 18मध्ये 32 करून गेला एका मॅचमध्ये, 35मध्ये 55 करून गेला, 14 बॉलमध्ये 11 करून गेला, 32 बॉलमध्ये 56 करून गेला नॉट आउट, 26 बॉलमध्ये 51 करून गेला. भाई कॅमेरॉन ग्रीन हा प्लेअर आहे चांगला आहे, पण एवढा चांगला नाही आहे. म्हणजे असं किंवा खूपच अशी अर्धा घंटा 1 घंटा मी तारीफ करणार एवढा प्लेअर नाही आहे. एक इंग्लंड झाली ऑस्ट्रेलिया वर्सेस इंग्लंड, तर 8 बॉलमध्ये 13 रन आणि दुसऱ्या मॅचमध्ये 16 बॉलमध्ये 13 रन. स्कॉटलंड हे पालने पुरत. T20 वर्ल्ड कप 2022 एकच मॅच खेळला, 3 रन काढले, वा. ते नेपाल पुरत. इंग्लंड एक मॅच 50चं ॲव्हरेज, 50ची स्ट्राईक रेट, 2 बॉल नाही, हे नेपाल पुरत. काही विशेष दाखव यार, तळकते फळकते आकडे पाहायची आहे तुम्हाला याच्यापासून. इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया कधी झाली ती 2000, अरे कधी झाली ती मॅच 2022ला झाली ती मॅच त्यावेळेस. अरे पण विषय असा आहे कॅमेरॉन ग्रीननी काय एक IPL सीझन खेळलं नाही, त्याच्या मग कारण असं होतं की भाऊ इंजर्ड होते. बरंच काही डिसीज झालं की का झालं त्याला काय माहीत, पण बरंच काही खतरनाक झालं.
हा प्लेअर आहे, चांगला आहे, नाही नाही म्हणून राहिलो, पण एवढा म्हणजे बा लय असं असं बा असं खतरनाकच वाटू राहिलं आल्यावर. हा तर एकटा का असं पाहू यार का होते यार, पाहू, मला खरंच नाही माहित आता. हे बा 2024 मध्ये 12 मॅचमध्ये 255 रन काढले भाऊनं. 143च्या स्ट्राईक रेटनं, 150च्या स्ट्राईक रेटनं. लगभग 3-4 वेळा तर वापस झाला म्हणजे नॉट आउट आला. 2022 मध्ये तो मुंबईकडून होता नाही, प्ले फॉर आर सी, नाही 2023ला एम आयकडून होता तो. याच्यात 16 इनिंगमध्ये 450 रन काढले ना मुंबईच्या कडून खेळताना. एक सेंचुरी मारली त्यानं मग. ओ नाईस 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 नाईस, म्हणजे 1 2 3 4-5 मॅच यार. काय सांगा आता यांचं बॉलिंग स्टॅट. 6 विकेट, 16 इनिंग, 9ची इकॉनॉमी, नाही 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 13 इनिंग, 10 विकेट, 8ची इकॉनॉमी. हा ठीक आहे, 8ची तरी इकॉनॉमी आहे, याच्यात ही 9ची आहे. लय ओव्हर प्राईज झाला, म्हणजे लय हवा झाला कॅमेरॉन ग्रीनचा, एवढा भयंकर हवा झाला की तेवढा व्हायला नव्हता पाहिजे होतं. त्याच्यापेक्षा आपले यार, त्याच्यापेक्षा तो पण एवढा लय झाला यार, अति झालं. क्लिअरिटीमध्ये बोलणं असं की कॅमेरॉन ग्रीन लय ओव्हर प्राईज झाला. ते कसं झालं माहिती आहे का, ते आयफोनच्या मोबाईलसारखं जसं जस्ट टाईप किंवा तो मोबाईल महाग आहे, मग त्याचं अपग्रेड व्हर्जन येत राहते ना, तर सेमच राहतं ते जनरली मोबाईल, तरी तो घेऊन राहिलो आपण, मग तशा टाईप म्हणून ते गडबड झाली वाटते. पण ग्रीन 25 करोडमध्ये लय महाग भेटला. आणि KKR महाग प्लेअर घ्यायला लय मशहूर आहे. मिचल स्टार्क, व्यंकटेश अय्यर आणि आता कॅमेरॉन ग्रीन, 3 प्लेयर. सगळ्यात हायएस्ट बीट KKR कडूनच होती. तर KKRची इथंच होतो आपण, ठीक आहे. आणि हा घेतला पतीर. अरे बेटा, रे बेटा, हे वाचा लागन रे भाव. बॅटर आहे का यांची आता, रिंकू सिंग, तेजस्वी दहिया, रघुवंशी, पोवेल, अजिंक्य रहाणे, राहुल त्रिपाठी, बढ़िया, मनीष पांडे ऑलराउंडर, कॅमेरॉन ग्रीन, सुनील नारायणी, आपण तर नारायणी म्हणतो, रमनदीप सिंग, ओ भाई रचिन रवींद्र घेतला यांना. आणि हा रचिन रवींद्र इथं फुटून धाव आपण. रचिन रवींद्र बेटा हा खतरनाक प्लेयर आहे, मजाक प्लेयर नाही आहे, म्हणजे खतरनाक ठीकठाक चांगला प्लेयर आहे. इथं मागचा सीझनला 72 गेलता भाई. हा पॉवर प्लेमध्ये पुरे पॉवर प्लेची मारून टाके, 5 ओव्हरमध्ये 18 रन पॉवर प्ले. IPL अरे बेकार. हा तर काय रे बा, अनुकूल रॉय, दक्ष कामरा असेल ते, हां ठीक आहे. सार्थक रांजन, ओके. विकेट कीपर फिन एनल, टीम शेफर्ड, तेजस्वी दहिया, बढिया. बॉलर आहे का आता यांची बॉलिंग लय भयंकर झाली भाई आता. हे पहा, पथिराना, चक्रवर्ती, मुस्तफिजुर रहमान, हर्षित राणा, वैभव अरोरा, आकाशदीप, ऐकू राहिले, उमरान मलिक, प्रशांत सोलंकी आणि कार्तिक त्यागी. आणि याच्यातले बॉलर कोण आहे जनरली ज्यांच्या ओव्हर आहे, हे पहा, वरुण चक्रवर्ती आणि सुनील नारायणे, हे दोघं तर ठरलेच आहे, ठीक आहे. मग त्याच्यानंतर पथिराना 3 नंबरचा बॉलर, चौथा हर्षित राणा. अजून कोण बॉलिंग करते यांच्यात, कॅमेरॉन ग्रीन बॉलिंग नाही करत. उमरान मलिक भाई लय तगड़ी टीम म्हणली भाई. यांची बॉलरही मजाक नाही आहे, यांची बॉलरही बढिया आहे. ज्या दिवशी पळन त्या दिवशी पळन, पण सुनील नारायणे आणि वरुण चक्रवर्ती, आता तो तिसरा पतिराणा आहे, 3 तर लेजंडात आले याच्यात. आकाशदीप सिंग पॉलिश करून स्वतःले, टोनी सोडून आकाशदीप सिंग स्वतःले. RCB. त्याच्या पहिले आपण याच्याबद्दल बोलून घेऊ. KKR
लय 2 ओव्हर प्राईज प्लेअर घेतले, पण तुम्हाला लय गरज होती, पण एवढे ओव्हर प्राईज प्लेअर नाही आहे ते. जर आता मेगा ऑप्शन असतं तर घंटा ग्रीन एवढाच विकला गेला असता. ग्रीनला भेटले असते हार्डली 10-12. कसं आहे माहिती आहे काय, माझ्यासाठी तर सगळ्यात जी बेस्ट प्राईज आहे ती लय मोठी आहे माझ्यासाठी. पण इन रियालिटी प्लेअर जेवढं तो खेळायचा आहे तेवढं जाऊ दे ठीक आहे. चांगली टीम बनली, पण बढिया एक नंबर. सगळे प्रॉब्लेम्स काढून टाकले यांना. आता यांची मजा येणार. इसकी प्लेइंग इलेवन बनाएगी आपण. प्लेइंग इलेवन यासाठी बनायची आता. म्हणून माझी पहिला विचार नव्हता प्लेइंग इलेवन बनायचा. मला ते मूर्खपणा वाटते, आता मूर्खपणा वाटते मला ते, कारण की बाल वर्षांतर मॅच आहे आणि आता करून काय करसान त्यासाठी मला आवडत नाही. पण ज्यावेळेस 10 प्लेयर ते एकसोबत येतील, काही खतरनाक यांचे बॉलरला डेंजर झाले आता. मुस्तफिजुर रहमान बेटा, आर सी बी ऐकून घ्या. आर सी बीने एक बंबू देऊन दिला बेटा सगळ्याच्या ह्याच्यात. एक बंबू सांगतो मी कोणता दिला. बंबू बॉलर डफी, जेकॉफ डफी. बॉलर मजाक नाही आहे तो. 2 नंबरचा बॉलर आहे T20च्या याच्यात सध्याच्या कंडिशनमध्ये. तर तो बॉलर मजाक नाही आहे, जेकॉफ डफी. तगडा बॉलर आहे भाई तो. आणि यांची टीम तर पहिलेच चांगली होती, यांना तर अजूनही खतरनाक करून. जॉर्डन कॉक्स घेतला एक यांना, आणि यांना अंकित मंगेश यादवही आहे यांच्या याच्यात. बेटा यांचा स्कॉडही वाचा नाही वाटत मला. पहिलेच माहिती आहे सगळ्यांना काय स्कॉड आहे. विनिंग टीम आहे, विनिंग टायटल आहे. यांची जनरली तेच प्लेयर राहतील. यांना बाय किती केले थांबा मला पाहू द्या. RCB किती बाय केले, 1 2 3 4 5, 2-4 प्लेयर मिस झाले असं वाटतं. अच्छा ना, 2 प्लेयर 6-7 प्लेयर बाय केले वाटते RCB. 5 तर माझ्याकडे लिहिलेले आहे. व्यंकटेश अय्यर बाय केला भाई यांना. अबे तो डफी भाई याच्या मागं कोणी लागलं नाही. 2 नंबरचा किती बेस्ट बॉलर आहे यार तो. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू आता, एक 72 गोष्ट यांच्या याच्यात व्यंकटेश अय्यरही जुळला. व्यंकटेश अय्यर तेच आहे तो. चले तो चांद तक वरनं शाम तक, पण ज्या दिवशी तो चालन त्या दिवशी मी सोडून तोच तो विषय आहे. याचे बॅटर आता ऐकून घ्या. विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार ठीक आहे कॅप्टन. ऑलराऊंडर बापा लिस्टर सावली यांना ठीक आहे. व्यंकटेश अय्यर, कृणाल पांड्या, मंगेश यादव, टीम डेव्हिड, जेकॉब बॅथर, रोमानियो शेपर्ड, आणखीन स्वास्तिक चिकारा अनसोल्ड गेला, पण तो तगडा प्लेअर होता ठीक आहे. स्वप्नील सिंग, सात्विक देसवाल, आणखीन कनिक चौहान, विहान मल्होत्रा, विकी ओस्टवॉल. भाई ॲडजस्ट करून घ्या, करावं लागते हसी मजाक पाहिजे भाई तेवढं, नाही तर मग बोर मारते. कसं जराशी मी नाही काय, माझ्या कॉन्टॅक्टची नावं आहे सगळं चुकीचे लिहून टाकायला. म्हणजे समजा समजा माझा मोबाईल माझ्याशिवाय कोणी यूज करत असं, त्याला 10 मिनटात लागायला पाहिजे कॉल. त्याला की बा नंबर नाव शोधायला त्याचं. ते हे स्ट्रॅटेजी बोलती, माइंड स्ट्रॅटेजी. हां तर ऐका, विकेट किपर साल्ट, कॉक्स, जितेश शर्मा. बॉलर आहे का जॉश हेझलवूड, भुवनेश्वर कुमार, रासिक सलाम, यश दयाल, सुयश शर्मा, जेकॉब डफी, आणखीन तुषारा, अभिनंदन सिंग. नाईस वन. बढिया एक नंबर भाई, एक नंबर. तर अशी आपण टीम आटपून घेतल्या सगळ्या. लखनौ सुपर जायंटपासून तर सगळं झालं. यांची प्लेइंग इलेव्हन बनवायची इच्छा खूप आहे माझी, पण मी सध्या प्लेइंग इलेव्हन यांची बनवणार नाही. त्याच्या मग कारण असं आहे की वेळ आहे यार, खूप वेळ आहे. पण यांचे जे स्ट्रॉंग पॉईंट आहे ते मी सांगून देणार. आणि आता मॅचही आहे, ती मॅचही पाहा लागेल ना आपल्याला. तर मॅचही देखील आपण. IPL ऑप्शन सगळ्यांची चांगलं झाली. आपले अनकॅप प्लेयर ते जे आपली होती ती चांगल्या प्राईजमध्ये विकल्या गेलेलं आहे, चांगलं झालं. CSK चांगला डाव खेळला गेला. बाकी जे प्लेयर आहे समजा बाकी टीमनं घेतले अनकॅप प्लेयर, तेही तगडे आहे. म्हणजे असं वाटू राहिलं की हा प्लेयर याच्यापाशी, हा प्लेयर याच्यासाठी. पण माझ्यासाठी IPL हायलाईट एवढी आहे की सरफराज खान आणि पृथ्वी शॉ हे टीममध्ये चांगल्या टीममध्ये गेले.
सरफराज खान CSK जाणार होता. मला माहिती आहे का, मला 2 दिवसापासून हे माहीत होतं, म्हणजे वाटत होतं की सरफराज खान CSK गेला पाहिजे, सरफराज खान CSK गेला पाहिजे, सरफराज खान CSK गेला पाहिजे, असं माझं म्हणणं होतं स्वतःला. हा गेला पाहिजे तिथं, CSK जाऊन हा तबाही करून टाकन, बरबाद करून टाकन हा पायांनी मारताना. कारण की येले स्पिनर, हा स्पिनरले काही घंटा समजत नाही, आणि मग तिथं चालते स्पिनर. तो विषय असा आहे ना, तो काय रे यारे, हां जाऊ दे, अरे यार काय लावलं यांना. हां, तर तो विषय असा आहे ना, सरफराज खान भाई लय तगडा फॉर्ममध्ये आहे सध्याच्या कंडिशनमध्ये, आणि तो प्लेअरही लय तगडा आहे. तो मजाक प्लेअर नाही आहे, तो लय तगडा प्लेअर आहे. आणि त्यांच्या मग यांच्या दोघांसाठी एवढ्यासाठी चांगलं वाटलं, कारण की त्या दोघांचा लास्ट चान्स होता. बाकी असे प्लेयर खूप होते अनसोल्ड गेले, पण आता जर कोणी असा व्हिडिओ पाहत असाल तर इट्स ओके भाई, काही विषय नाही. तुम्ही नेक्स्ट इयरमध्ये ट्राय करता, अजून मेहनत करा, बिलकुल तुमचंही नाव येणार. आताचे म्हणजे यांचंही नाव आलं, तुमचंही नाव येणार, माझं हेच म्हणणं आहे, बाकी काही म्हणणं नाही माझं. सरफराज खान, पृथ्वी शॉचंही त्यांचाही कमबॅक होणार झाला, तुमचाही होणार, ठीक आहे. सो प्रयत्न करत राहा, मी पण करत आहे प्रयत्न, तुम्ही पण करत राहा. तर सध्याच्या कंडिशनमध्ये असं झालं, अरे एक 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 ब्रेकिंग न्यूज येऊ राहिली, एकदम खतरनाक वाली, एकदम एकदम तबाही, एकदम आई तबाही लाई तबाही अशा टाईपची न्यूज आहे. बाबर आझम 10 बॉलमध्ये 50 रन मारले भाऊन, 10 बॉलमध्ये 50 रन. हे थोकेल गोष्टी आहे बाबर आझमबद्दल. सॉरी, बाबर आझमबद्दल मला बोलायला नाही पाहिजे, कारण की तो फुग्गा प्लेअर आहे बाबर आझम. बाबर आझम एवढा शान प्लेअर आहे, शान शान बाबर आझम एवढा शान प्लेअर आहे, एवढा शान प्लेअर आहे की बाबर आझम दी गोड, बाबर आझम दी किंग, बाबर आझम दी लिजंड. आणि तो बिचारा मोहम्मद रिजवान, तो अँड्रे सायमन मारी. अबे पाकिस्तानमध्ये दिले रिज्जू सायमन म्हणतात, रिज्जू सायमन, ठीक आहे भाई. तो प्लेअर तो राहते तसा की त्यानं कमीत कमी 4 वर्ल्ड कप त्याच्या स्वतःच्या कॅप्टन्सीमध्ये जिंकून ठेवले. आणि माया जर तुम्ही हे पाहसान प्रोफाईल, तर तुम्ही तर मरूनच जाऊन साहायचे हो, एवढी खतरनाक माझी प्रोफाईल आहे. तर या हिशोबाचा ॲटिट्यूड राहते भाऊचा, अशी प्रॉपर अशी लिपस्टिक लावते तो पांढरीवाली, अशी का लावते तो घासून. ओ हो, यस इज अ टू, यस इज अ टू. अबे ओ यार, एवढा एवढा फनी कॅरेक्टर आहे, एवढा फनी कॅरेक्टर आहे की त्याची लिमिट नाही. म्हणजे हा बाबर आझम, मोहम्मद रिजवान भाई साहब, मी मजाक नाही करत. जर तुम्हाला हसायचं असन, जर तुम्हाला कॉमेडी पाहायची असन, काहीच नाही, यांचा पॉवर प्ले होऊन घ्यायचा फक्त. यांचा पॉवर प्ले पाहिला की काही म्हणजे या जगात मग नाही काय कोणत्या काही इच्छा अपेक्षा राहत नाही माणसाचे. अबे तुम्ही USA पासून हारले, तुम्ही अफगाणिस्तानपासून हारले, तुम्ही नेदरलँडपासून किंवा स्कॉटलँडपासून, या दोघांपैकी एकापासून तुम्ही हारले, तुम्ही झिम्बाब्वे समोर हारले. इंडिया तर जाऊ दे, इंडिया तर तुम्हाला हरवत राहते, तो तर काही विषयच नाही आहे. पण तुम्ही का हो बांगलादेश समोर तुम्ही हारले. आणि काय, मेरे घंटे का किंग, यस मेरे घंटे का किंग, यस. अबे BBL मध्ये कोणत्या कॉन्फिडन्स मध्ये गेले बाबा. नाही म्हणायचं असतं ना कोलंबो, अरे यार कसं आहे माहिती आहे काय, श्रीलंका नाही बोलवलं यांले, श्रीलंका नाही बोलवलं यांले, चुपचाप ना वापस पाठवून दिलं की चच्चा तुमसे ना हो पाएगा, तुम रहने दो चच्चा, तुम रहने दो, अगर तुमसे हो गया तो हमारी खुद जाएंगी, ऐसे हो जाएगा वो. हे तुम्हाला माहित आहे का, हे प्लेअर काऊन आहे, हे म्हणजे हे यांची रन काऊन येऊ राहिले, कारण की एक सरळ गोष्ट आहे. आज दिवसातून 5 घंटे जर कोणी प्रॅक्टिस करत असेल ना, थोकेल प्रॅक्टिस करत असेल ठीक आहे, तर 100तून 1 दिवस तो कोणाचा येतेच नाही यार. मग तुम्ही गोष्ट सांगा, अंधी गिलरी को भी जिंदगी में एक बार काय असते रे ते, मूंगफली या अक्रोड मिली जाता है, हे तशीच टाईपची कंडिशन आहे. बाबर आझमची जी रन आहे, ओ यस इज अ टू. बाबर आझमचे जे रन आहे ते यायला पाहिजे. समोरची टीम म्हणून राहिली की नाही नाही बाबर आझमनं तर आज रन काढले पाहिजे, मोहम्मद रिजवानने रन काढले पाहिजे आज.
कारण की खेळतात रनबॉल. रनबॉल T20मध्ये खेळणं एवढी सुंदर म्हणजे कला आहे, हे तर या गोष्टी यांच्या दोघांपाशीच आहे. आणि तो सोफा शाहिनशाह आफ्रिदी, तो ईगल, त्याचे ते फार सगळे फाडले यांचे ते ईगलचे, तरीही अंगातले किडे सरतच नाही. अगर पाकिस्तान किसी के सामने खेल रही है, कौन सी भी टीम, तो वो सामने वाला यही कहेगा, ओ बाबर आजम किंग, किंग किंग कर लेगा, किंग कर लेगा, किंग 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 कर घंटे का किंग कर लेगा. भाई तुम्हाला एक गोष्ट सांगतो, किंग हा प्रॉपर पूर्ण शब्द नाही आहे बाबर आझमसाठी. बाबर आझमसाठी शब्द आहे घंटे का किंग, मेरे घंटे का किंग. मी याला लय रोस्ट करून टाकन. अरे यार, एवढा एवढा तगडा प्लेअर आहे बाबर आझम की त्याची लिमिट नाही. म्हणजे अबे तो 10 बॉल मध्ये 9 रन करू राहिला तो. एक चौका मारला ते ना, मग विचार करा ते चार. एक काम करा, एक बॉल काढून टाका, एक आउटचा बॉल तो काढून टाका आणि एक चौक्याचा बॉल काढून टाका. 2 बॉल 8, किती 8 बॉल मध्ये 5 रन. भाऊ आहे का, पाहून घ्या. T20 बिग बॅश लीग. अबे त्यांचे मेन बॉलरही नाही आहे तिथं. मिचेल स्टार्क हे काय ॲशेस खेळ राहिला तिथं, घंटा काय करू राहिला तिथं. असे कोणते कोणते बॉलर आहे बाबा मला सांगून दे इथं. ओव्हरटन हा ठीक आहे. अरे नाही नाही नाही, मला बॉलर पाहायचे. लुकी वूडनं घेतलं याला बाबर आझमले. अबे याचं नाव ऐकलं होतं कधी, लुकी वूडचं. बाबर आझम दी गॉड, बाबर आझम दी लेजंड. कसं आहे माहिती आहे काय, पाकिस्तान, अरे कोणतरी म्हटलं होतं की बाबर आझम अभी मुझसे शादी करोगी. अभी यांच्या कॉमेंट्रीवाल्यानं म्हटलं होतं, काय नाव आहे तो लंबा केसावाला, तो एबी क्रिकेट पहिले बनत राहते, लंबे बालवाली डायमंड नाही रे, डायन बरंच की नाव आहे त्याचं. त्यानं म्हटलं होतं की रमीज राजा त्यानं म्हटलं होतं की बाबर आझम आय लव्ह यू मुझसे शादी करोगे. ओ रे भाई मेरे का बोला होता ये बात. आणि यांच्याबद्दल काय म्हटलं तर माहिती आहे का, मोहम्मद रिजवान बाबर आझम बद्दल, की इनके लिए तो दुनिया तरसेगी, इनके लिए दुनिया तरसेगी. अरे स्वतः तरसू राहिले तुम्ही, स्वतः मरू राहिले तुम्ही, फक्त तुमच्या ह्याच्यातून तुम्ही काढू नाही शकू राहिले. आमची कंडिशन एक एक प्लेअरची तशीच आहे सध्या, ती वेगळी गोष्ट आहे आता. म्हणजे गेले T20मध्ये निघून आला तो बाबर आझम बनायले, अजून काही नाही. तो उस राह पे मतलब चल गया वो, आगे बढ़ गया वो. गिल आहे भाई, गिल बाबर आझम आहे भाई. नाही खरंच गिलचं कम्पॅरिझन बाबर आझमसोबत करायला पाहिजे आताच्या कंडिशनमध्ये. दोघे सारखेच खेळ राहिले. बाबर आझम दी गोट, दी लेजंड. किती रे, 10 बॉलमध्ये 9 रन करून आउट झाले. बाबर आझम दी गोट त्याच्या पहिल्याच्या मॅचमध्ये 5 बॉलमध्ये 2 रन करून आउट झाले. रिजवान दी गोट 10 बॉलमध्ये काहीतरी ते अंदरचेच रन आहे ते, 5-7 रन, 4 रन करून काहीतरी आउट झालता तो 10 बॉलमध्ये. आणखीन तो सोफा शाहिनशाह आफ्रिदी, तेल तर 2 ओव्हरमध्ये 42-43 रन पडले होते वाटते काय, 40-43 रन 2 ओव्हरमध्ये पडले होते भाऊले. भाऊ अंपायर कटालते की चच्चा तुम रहने दो, तुम आ जाओ इधर, तुम बॉलिंग रहने दो तुम. तर अशी गोष्ट झाली यांची पाकिस्तानवाल्याची. हे हे खराब लोक आहे, काही कामाचे नाही. हे क्रिकेटर्स कोण आहे मला समजत नाही. यांना क्रिकेट सोडून द्यायला पाहिजे माणसाने. सोडून द्या तुम्ही क्रिकेट, तुमच्या गोष्टीची नाही आहे ती. कसं आहे माहिती आहे काय, ज्याच्याशी खाणं पिणं आहे ठीकठाक जरा असं, तर त्यांच्या गोष्टी आहे या, बाकी कोणाच्या गोष्टी नाही आहे. आणि हे झालं यांच्या गोष्टी, तर सोडून द्या. आपलं ऐकत मी सरफराज खान त्याची स्टोरी पाहिजे. नाही नाही भाई, खरं म्हणजे सरफराज खानची सक्सेस स्वतःच सारखी वाटू राहिली की बा आपला माणूस लागला. लय चांगला व्यक्ती आहे भयंकर. सरफराज खान एवढा खतरनाक, एवढा चांगला बॅट्समॅन आहे की त्याची लिमिट नाही. त्याची जागा टेस्टमध्ये असायला पाहिजे, म्हणजे असायला पाहिजे. सरळ गोष्ट आहे. सरफराज आपल्या कोचची कान मस्ती पहा तुम्ही एवढी आहे की सरफराज खानचं नाव स्क्वॉडमध्ये नाही आहे. आणि त्याच्यावर आरोप असा लावला की हा गोष्टी ड्रेसिंग रूमच्या लीक करू राहिला.
सरफराज खान लीक करू राहिला, त्याच्या तोंडावरही वाटते पूर्ण असं. सरफराज खानचा चेहरा पहा तुम्ही, त्याच्यावर वाटून जाईल की हा लीक करू राहिला गोष्टी. भाई काही आरोप लावसान तुम्ही, म्हणजे करिअर चालू व्हायच्या पहिले तुम्ही खतम करू राहिले त्याचं. आणि त्याला स्टोरीमध्ये काय लिहिलं माहिती आहे, थँक्यू सो मच CSK फॉर गिविंग मी न्यू लाईफ. भाई यार सरफराज खान भाई लय चांगला खेळ भाई, एक नंबर. आणि बर्बाद करून टाक म्हणजे तुझ्यासमोर जे येईन त्याला बर्बाद करून टाक तू. खतरनाक खेळ. स्पिनरले तू मारू शकतो ताकदनं, मला चांगला माहिती आहे गोष्ट की स्पिनरला तू घंटा समजत काही नाही, तू मारतो ताकदनं. तर तशाच हिशोबाने खेळायचो. पृथ्वी शॉ न्यू लाईफ न्यू ओपनिंग, बट टीम सेम. एक चान्स डबल भेटला, शेवटचा चान्स भेटला. जर तुमच्याकडे हा व्हिडिओ पोहोचत असेल पृथ्वी शॉकडे पण, तर यार माझं एवढंच म्हणणं आहे की जीव लावून टाका यावेळेस. सोडू नको यार, जीव लावून टाकतो. काहीच नाही, तुम्ही फक्त स्वतःच्या दमावर जेवढ्या मॅच जमतील तेवढ्या मॅच जिंकून टाकतो. बर्बाद ओपनिंग करून टाकतो भाई. तू खतरनाक बॅट्समन आहे, तू विसरलाच होता. तू खतरनाक बॅट्समन आहे. तू काय आहे तुला नाही माहीत, म्हणजे तुला असं म्हणू लागन आता, ए भाई तू शक्ती जागृत करतोय, तू येऊन जाशील जागेवर खरंच. सो इथं व्हिडिओ एंड कराल. रेटिंग 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 बरोबर आहे, मी विसरलो होतो रेटिंग देणं. सगळ्या टीम माहिती आहे का, सगळ्या टीम राजस्थान रॉयल 1 मिनिटासाठी काढून टाकतो मी. त्यांची टीम चांगलीच आहे, चांगलीच आहे. एक सेकंड, अजून 2 मिनिटं अभ्यास करून घ्या ना मग राजस्थान रॉयलवर. त्यांची प्लेइंग 11 कशी बनवणार हे बघ. सूर्यवंशी, जयस्वाल, पराग, जुरेल, हिटमायर, जडेजा, सॅम करन, जोफ्रा. यांची बॉलिंग चांगली आहे. रवी बिश्नोई, यांची बॉलिंग ऐकून घ्या आता, यांची बॉलिंग ऐका आता, ठीक आहे. रवींद्र जडेजा, सॅम करन, जोफ्रा आर्चर, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे, संदीप शर्मा. 1 2 3 4 5 6 बॉलर, 3 4 5 6 7 8 पर्यंत बॅटिंग. जोफ्राही बॅटिंग करू शकते. पॉवर प्ले बॉलिंग सगळं एकदम खतरनाक आहे एकदम. हे बघा टॉप ऑर्डर खतरनाक आहे एकदम, बर्बाद करणारं. मला त्याची तरी रिॲलिटी बोलू काय, फिनिशरची कमी आहे. रिॲलिटी आहे फिनिशरची यांच्यापेक्षा कमी आहे. लेफ्ट हँड राईट हँड हे ते मिक्सअप ते काही पाहत नाही. स्पिन हिटरही आहे यांच्यापेक्षा, तो काही विषय नाही आहे. बॅटिंग डेप्थही चांगली आहे, 8-9 पर्यंत बॅटिंग आहे त्यांची, तो काही विशेष नाही आहे. पॉवर प्ले बॉलिंगला बढिया आहे, बॉलिंगला नाही पाहिला का त्यांना. यांना स्पिनर एवढे घेतले. 1 सेकंड यार, अरे हा फरेरा आहे ना यांच्यापाशी. फरेरा अजून एखादं नाव खतरनाक रवी, म्हणजे मला बॅटिंग पाहिजे. फरेरा आहे भाई यांच्यापाशी, फरेरा आहे. तो तोडला तो माणूस, हे पागल आहे डोक्याचा. फरेरा आहे भाई, फरेरा हे बंबू देऊन देते एखाद्याला. गरजेचं नाही आहे. सॅम करन आणि जडेजा एक सोबत खेळन, पण जडेजा खेळन त्याचा काही विषय नाही. सॅम करनचं काही सांगू नाही शकत. खेळायला पाहिजे पण टीम पाहू कोणती काय डिपेंड करते. तर विघ्नेश मथुर बॅटिंग नाही, यांचाही बंबू दमून जाईल भाई. तरी एक चान्स. नाही टीम चांगली आहे, पण मला अजून त्याच्यात वेगळा इंटरेस्ट आहे की बा याच्यात काहीतरी गडबड वाटू राहिली काय ते पाहण्यासाठी. ते पाहणार मग सांगणार असलं काहीतरी. सगळ्या टीमची रेटिंग म्हटलं तर कसं आहे माहिती आहे का, एकूण एक टीम सगळ्या टीम सगळ्या याच्या लय काम केलं. खरंच लय काम केलं सगळ्यांना. असं एवढं काम केलं की सगळे पहिल्यापेक्षा अपग्रेड झाले. दिल्ली जास्तच अपग्रेड झाली, जेवढी व्हायला नव्हती पाहिजे तेवढी, म्हणजे असं मरल नाही व्हायला पाहिजे होतं, पण लय अपग्रेड झाली दिल्ली. दिल्लीपाशी मिलर आला, तो डकेट आला. इनले मिलर तो डकेट जाऊ द्या 2 मिनिटासाठी, पण मिलर
गलत घेतला, यांची पहिली स्कॉट चांगला होता पण यांना 2-3 प्लेयर गमावले. तो जॅक फ्रेझर मेगा तो प्लेयर कोणा घ्यायला पाहिजे होता भाई, तो इला तगडा ओपनर आहे, तो चालला शांत करून शांत काय ते वेगळी गोष्ट आहे. सॉरी. तर अशी रेटिंग आहे सगळ्यांना 10पैकी 9 तो कुठंच नाही गेले, कोणालाच कुठं नाही गेले, 10पैकी 9 सगळे बढिया टीम आहे, एक नंबर खेळू राहिले, मस्त खेळा भाई. IPL मध्ये आग लागून जाईल यावेळेस, आग डायरेक्ट आग. यावेळेस तर आग लावण्याचा यांना सगळ्यांना तर मजा येणार आहे यावेळेस. 1 घंटा 15 मिनिटाचा व्हिडिओ झाला भाई, पाहून घे जा भाई, एवढा ॲडजस्ट करून घे जा. चलो बाय. ते सबस्क्राईब वगैरे जमलं तर करून घे जा. बाय बाय.